नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. नुकतंच बिग बॉस मराठी सीझन 6 या घरातून रोशन भजनकर यांनी एक्झिट घेतली आहे. तर ते आज आपल्या सोबत आहेत. चला तर मग त्यांच्या प्रवासाबद्दल आज आपण जाणून घेऊयात. सगळ्यात पहिले कसे आहात रोशन? मस्त आहे, धन्यवाद. आणि तुम्ही सपोर्ट केल्याबद्दल. आणि एक नंबर वाटतं बाहेर आल्यावर. बरं वाटतं एकदम. बरं, इतके दिवस तुम्ही बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरात होता, तर तुमचा प्रवास कसा होता? प्रवास खूप छान होता. आणि मेन म्हणजे तर प्रवास कुठं कुठं डगमळला बी होता, म्हणजे घरची आठवण यायचं. कारण एवढा दिवस काढणं मी कधी गेलो नव्हतो बाहेर परिवाराला सोडून. आणि 50 दिवस म्हटलं तर माझ्यासाठी लय मोठा टफ गेम होता या. आणि त्या गोष्टीत मी थोडं एवढं सर्वाय गेला ना, ते मलाच माहीत आहे. आणि तुमची एक टोळी होती बरोबर? त्या टोळीचा एक भाग होता, तर त्या टोळीबद्दल तुम्ही काय सांगाल? टोळी होती, जेन्युइन होती. नंतर डगमळली, पण मी सोडली नाही. कारण आपण नाही काय वाद्याचे पक्के आहे. एक वेळा गेलं ना तर वादा पक्का ठेवतो आपण. आणि तुमच्या गेमबद्दल काय सांगाल? म्हणजे एकदम असा सायलेंट गेम होता. तुम्ही असं बोलता ना, कोणाला नाराज करत नव्हतात किंवा काय असेल, त्या गेमबद्दल काय सांगती? का अशी तुमची वेगळी स्ट्रॅटेजी होती का? माझी त्याची काही नव्हती, कारण की मी कधी गेम पाहून नव्हतं गेलो. आणि गेम मी सायलेंट खेळत होतो. जिथं बोलायचं होतं, जिथं मुद्दे मांडायचे तिथं बोलत गेलो. आणि मी असंच बाहेर होतो. आणि त्या हिशोबानंच मी घरात राहिलेलो आहे. आणि वेगळी पर्सनॅलिटी दाखवून काहीच फायदा नाही. कारण माझ्या ह्याच्यात ठुसून भरली आहे ही पर्सनॅलिटी माझी. आणि हे चेंज नाही करू शकत. मला जिथं वाटे तिथं बोलून, जिथं शांत राहावं वाटे तिथं शांत राहावं. कारण हे पर्सनॅलिटी चेंज नाही करू शकत मी. आणि मला खरंच मी मुद्द्यामध्ये बोललो होतो, पण टीव्हीवर थोडं वेगळं दिसत गेलं होतं. आणि लाईक तुम्ही जसा एक टोळीचा जेव्हा भाग होता, तेव्हा त्या टोळीमध्ये रुचिता आणि विशाल पण होते. सो विशाल आणि रुचिता यांच्या नात्याबद्दल, एक प्रेमळ नात्याबद्दल बाहेर वेगळी चर्चा चालू होतं, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तो नातं नाही आहे. आता मी तोडीत होतो, ते फ्रेंडशिप नातं आहे. आता फ्रेंडशिप नातं माझ्यासमोर क्लिअर केलं होतं थोडं त्याने फ्रेंडशिप. आता ते त्याची इच्छा काय आहे ते पब्लिकमध्ये कसं दिसू राहिलं. पण मला एक असं वाटतं की फ्रेंडशिपसारखे आहे. कारण मी एका टोळीतलं आहे, तर मी क्लिअर बी केलं होतं थोडंसं. मी विचारच केलं होतं की मॅम तुमचं काही चालू आहे का यार, तुम्ही क्लिअर करा. मला बी थोडं, मी तिथले बहीण मांडतो तर माझ्या बी काम आहे एक विचारणं. मी विचारलं त्याला, तर फ्रेंड आहे म्हणे आज. आता ते काय आहे तिकडे मला काही खोटं बोलले खरी बोलले मला माहीत नाही, पण ते फ्रेंडसारखे म्हटलं ते ना मला. आणि इतके दिवस तुम्ही घरात होतात बरोबर, तर तुम्हाला सगळ्यात जास्त गेम कोणाचा आवडला होता? सगळ्यात जास्त गेम आवड सगळ्यात जास्त बोलतो ना आपण की ह्याचा गेम आवडला, हा सगळेजण मस्त गेम खेळू राहिले ते. एखाद्या व्यक्तीचा ज्याचा तुम्हाला सगळ्यात जास्त गेम आवडला होता? पुरं घरच चांगलं खेळतो राहिले. पुरं घर चांगलं खेळू राहिले, मस्त खेळू राहिले ती. बरं, प्रभूच्या गेमबद्दल तुम्ही काय सांगा? प्रभूचा गेम कसा होता? प्रभूचा गेम खेळून आला होता, मस्त खेळत होता तो. पण जेव्हा तन्वी संग गेला आणि तिथून थोडा डगमळला तो. आणि तो गंडून आला आहे तो सध्या. चोरी झाली कोणती ते गेम दिसतो, तो म्हणते गेमसाठी करू आला. नाही, गेमसाठी हर गोष्ट नसते राहते. चोरी आहे. कारण कोणाच्या पर्सनल चीजमध्ये जाऊन हात टाकून घे ना, ते चोरी राहते. मी तिला तेच म्हटलं, प्रभू हे नको करू, कारण की ही आपली पर्सनॅलिटी नाही आहे. बाहेर कसं मला माहीत नाही कसं दाखवणार, पण ते आपलं एक काम आहे. जेव्हा पहिल्या दिवशी आला तर तो मी संग होतो, एक बॉन्ड बनला होता. पण नंतर तो डगमळला. आणि तो असा माणूस आहे तर दुसऱ्या माणसाचं नाव करून घेते. आता मी एवढा चांगला त्या राहून आलो, त्याला समजून राहिलो, पण तो मलाच उलटा बोलायचा. मी ऐकून घेऊ, चल भाई तू त्याला, तो जो राग आहे तू काढून राहिला. मग काम होतं, ठीक आहे तू राग काढ, पण माय बी काम आहे तुला समजून ना, तू ऐक का नको ऐकू. मी त्याला ते काम केलं. आणि तो प्लेटा बी, म्हणजे तो अंडा बने तर जर तावा आहे ते तो माझ्या नावावर बने. सकाळी सांगे काय हे रोशनदाने खाल्लं, आलं की मी खाऊ बी नाही. चहा त्याच्यावर इव्हन तुमची भांडणं पण झाली? हां, झाले होते. मी म्हटलं खोटा नको बोलू. आणि ते त्यानं मग सांगितलं होतं मॅच केलं म्हणून. नंतर स्वतःच सांगितलं, एक्सेप्ट केलं होतं मिस केलं होतं म्हणून. म्हटलं नाव माय नको, माय घेऊन राहिलं साऱ्या पब्लिक समोर. मग आम्ही त्याच्यावर राहिलो होतो, त्याच्यावर चौकशीच करून राहिलो होतो. मी म्हटलं हा आज गण ठेवला, हा उद्या आपल्याला नाव घेणार. सागरदाला गेलं तलं सपोर्टले का, कारण की म्हटलं सबूत पाहिजे ना आपल्याला कोण ना कोणी. सागरदाले म्हटलं म्हटलं गंज ठेवला, उद्या माय नाव घेणार. झालंच होतं ते तसंच. आणि इवन तुम्हाला त्या शोमध्ये तुमच्या प्रोफेशनवरून पण बोललं गेलं होतं, तर त्यावर तुमचं काय मत? कसं आहे, कोणाचं प्रोफेशन नाही बोलायला पाहिजे. आणि माझ्या प्रोफेशन ते बोलले आम्हाला, मला ठीक आहे, मी हमाली कामापासून बनलो आहे, मला गर्व आहे ह्या कामापासून, मला हे बिग बॉस मराठीचं घर भेटलं. पण त्याचे बी अगर प्रेमानं म्हटलं तर आवडण कोणाला बी. सागरदाले जेव्हा कॉमेडीच्या बऱ्यात म्हटलं होतं तर परत अख्खं घर उभं राहिलं होतं सागरदाच्या माग. पण जेव्हा मला म्हटलं होतं तर नव्हते उभे राहिले लोक. आणि होते म्हणा, पण सगळेजण नव्हते राहिले, जसं मी सागरदाचे वाटलं. पण कोणाच्या ते जाऊ द्या, मुद्दा तोही जाऊ द्या.
माझ्यासाठी उभे राहिले नाही राहिले, पण कोणाच्या कामाच्याबद्दल नाही म्हणाले पाहिजे. मी जेवढे दिवस घरात राहिलो, मी कधी नव्हतं काढलं माझ्या तोंडात मी हमाला आहे सिंपती घेऊन राहिलो. मी स्वतःनं नाही कधी काढलं असं, मी हमाला आहे तर मी सिंपती घेईन. लोक बोलायचे पण मी नाही बोलायचं, कोणाच्या याच्यात आलं नाही पाहिजे. रादर दॅन तुमचं इवन कामाचं कौतुकही केलं गेलं होतं भाऊच्या धक्क्यावरती. जेव्हा मी भाऊचा धक्का पाहिला, भाऊने तुमचं स्वतःहून कौतुकही केलं होतं की रोशन भलेही काही असू दे, कोणतंही काम असू दे, रोशन ते एकदम जबाबदारीने करतात. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा, कारण ते एक स्पेशल कौतुक होतं तुमचं अख्ख्या घरात. हां, ते कसं काय माहिती काय, मी एवढी मेहनत केली ना, जे 16 वर्ष मी स्वतःचं घर बी जबाबदारी भेटलं ते मी सांभाळून घेतो. कारण जबाबदारी पहिल्यापासून भेटल्या, जिम्मेदारी आहे. बाप नव्हता तर तेव्हापासून आमच्यावर जबाबदारी आहे. तर मला माहीत आहे घराला कसं हँडल करणं आहे. तर मला एक जबाबदारी भेटली होती, तर मी म्हटलं ह्या घराला घाण नाही करणार, उलटं मी सुधारणार. जे घाण करणार तुम्ही करा म्हटलं, मी ह्या घराला सुधारणार. आणि जे मी कोणतं टास्क राव त्याच्यात 100% देतो. आणि हे जो सेवकचं भेटलं होतं त्याच्यात बी 100% दिला. आणि कोणाची कॅप्टन्शीमध्ये कोणाला त्रास नाही दिला. मेन म्हणजे जे घरात चालते की कॅप्टन दुसऱ्या टोळीचा राहिला तर त्रास देते, पण मी नाही दिला. कारण मला जी ड्युटी आहे मी ती ड्युटी माझी पुरी केल्याशिवाय सोडून. तर कोणी राहा मग आपला दुश्मन मी राहायला चाल, दुश्मन होताना पण ते म्हणलं जाते दुश्मन राहिल्यावर कोणी काम नाही करणार, हे नाही करणार. पण मी आपले काम बी केलं, सगळं केलं. कारण तुम्ही सगळ्यांशी बघण्यात आलं, इवन सगळ्यांशी घडून मिळून होतात, तेही बघण्यात आलं. सो असं मी बोलतो ना, आज जर तुम्ही घराच्या बाहेर नसतात तर तुमच्या जागी कोण असतं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे माझ्या जागी तर मी कसं मी स्वतःला करून टाकलं यावेळेस. कारण की मागच्या वेळेस नाही का मी डेंजर झोनमध्ये होतो. मी स्वतः डेंजर झोनमध्ये, प्राजक्ता ताई नव्हती. मी प्राजक्ता ताईला टाकू शकलो असतो, पण प्राजक्ता ताई नव्हती ती डेंजर झोन. आणि बाहेर काय चालू आहे मला माहीत नव्हतं. माझी चर्चा काय चालू आहे, माय वोटिंग कशी चालू आहे मला काहीच नाही. मी डेंजर झोनमध्ये होतो. आणि नंतर मी ह्या वेळेस मी स्वतःला टाकलं, कारण की मला वाटते का हे मागच्या वेळेस नव्हते डेंजर झोनमध्ये. राकेश बापट बी, राखी बी, हे बाई स्ट्रॉंग प्लेअर आहे. तर मी स्वतःला टाकलं, कारण की मला बाहेर माहीत नव्हतं का वोट काय चालू आहे. पण जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा समजलं का मी टॉप नंबर 1वर मी वोटिंगवर मी होतो. हां, नंतर माहीत पडलं मी बाहेर आल्यावर. पहिले घरात थोडी कोण सांगणार मला की तू टॉपवर चालू आहे म्हणून वोटिंगमध्ये. नंतर माहीत पडलं, म्हणजे समजलं नाही, थोडं लॉजिकलीच वाटलं असं काही होते का. लाईक जेव्हा हे तुमच्याकडे आलं की बिग बॉस मराठीच्या घरात तुम्हाला जायचं, तेव्हा तुमची थॉट प्रोसेस काय होती की ह्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आज आपल्याला तो गेम खेळायला, रियालिटी शोमध्ये आपल्याला जायला भेटतं, तेव्हा काय थॉट प्रोसेस होती तुमची? माहिती काय तुम्हाला सांगू का, मी जे लाईफ स्ट्रगल होता ना, ह्या स्ट्रगलच्या यानं मला टाईम नाही भेटला कधी स्वतःचे म्हणजे बिग बॉससाठी व्हिडिओ पाहणं. माहीत नाही, माहीत 15-20 दिवसाचं झालं आहे, पण कधी मी व्हिडिओ हे बिग बॉस मराठी पाहायला भेटला नाही मला. आणि पाहिला नाही कारण टायमिंगची आहे नसतं, कारण जबाबदारीच तेवढी होती आपल्या मागं. स्वप्न बी पुरा करायची, ते बॉडी बिल्डिंग, आपलं नाव मोठं करायचं होतं. पण ह्या गोष्टीचे मला बिग बॉस मराठी पाहायला नाही भेटलं. आणि जेन्युइनली सांगतो, मी जसं घरून आलो होतो तसंच गेलो होतो. आणि तिथं मी तेलाची बॉटल, आपली साबण, कपडे, मला माहिती नाही तर काय काय न्यायला लागते, सगळं आणलं होतं घरून, सगळं वापस घेऊन गेली होती ती. मी म्हटलं कंगवा तरी राहू द्या म्हटलं, तो की भांगवान करायला म्हटलं. आणि त्या घरात नॉर्मली स्ट्रिक म्हटलं ठीक आहे, माझ्या घरासारखेच भेटले म्हटलं, आणि हे बोलू म्हटलं, याचं बॉन्ड बनू म्हटलं. तेच केलं मी. आणि असं काही दिमाग नव्हता वरतून आपण गेममध्ये आता असं काही करू, काहीच नाही, मनातही नाही आलं माझ्या कधी. आता ह्या शोमधून तुम्ही बाहेर पडला, मग ह्याच्या पुढे काय फ्युचर प्लॅन्स आहे? तुम्ही कशात म्हणजे असं काय पुढे प्लॅनिंग केलं आहे का तुम्ही की ह्याच्या पुढे कोणता शो? पण मी स्वतःला एक म्हटलं आहे, मी अजून कोणता शो असा ठरवला नाही आहे मी ह्या शोमध्ये जाणार. पण मी असं म्हणतो की मी तयारीच हर गोष्टीची करणार आहे. जे भेटला मी तिथं जाणार आहे. खरंच खूप छान आहे. माझ्या पोरीचं स्वप्न आहे बाबा तुम्हाला टीव्ही पाहायचं आहे, आणि ते पूर्ण करायला मी ठामपणे लागलो आहे मागं. पुरं मेहनत बी लावतो, जोर बी लावतो, सगळ्या गोष्टी लावतो. पण पर्सनॅलिटी चेंज नाही करू शकत, कारण मी हे रिअल बनलेलं आहे. आणि लोकांचा भरोसा ह्या लोकांचा तोडाचा नाही आहे. खरंच खूप छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारत. आणि जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकाला एकच सांगेन, कारण की भरोसा लय केला मला ते ना, आणि भरोसा तोडला बी नाही आणि तोडणार बी नाही याच्या बाद बी. कारण असाच भरोसा राहू द्या. तर आज तुमच्या सपोर्टच्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात राहिलो, रिअल राहिलो. तुम्हाला कुठं दिसलो नाही मी, पण 24 तासात मी कुठंतरी मी दिसलो आहे. मला माहीत आहे खाली बिली आज मी तुमच्यासंग असं बोलून राहिलो, तिथं तरी बोलत होतो मी. काय 24 तासाच्या हिशोबानं मी जिथं बोललो आहे ते दाखवलं नाही गेलं मला. पण तिथं थोडीशी नाराजी वाटली. ते जे लोक आहे आमच्याकडे म्हणजे महाराष्ट्रातले जे विदर्भातले लोक आशानं रोज संध्याकाळी टी व्ही बघायचे का माया माणूस काहीतरी बोलून दिसन तरी, ते दाखवलं नाही तर कुठेतरी नाराजी वाटली. मला दाखवायला पाहिजे होतं त्या टाईम, काहीतरी झलक दाखवायला. कारण की पब्लिक बसली एवढी आशा. आज मी घराच्या बाहेर आलो तर पब्लिक पुरे नाराज आहे. टी व्ही कोणी म्हणते मी बिग बॉस मराठी पाहणार नाही, कोणी काय काय चर्चा चालू आहे मार्केटमध्ये. मी पोहून राहिलो तो लोकांचं मन तुटल्यासारखं वाटलं होते ना. खरंच खूप छान वाटलं आणि थँक्यू सो मच आम्हाला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. आणि पब्लिकचा बी धन्यवाद ताई, तुमचा पण धन्यवाद. थँक्यू सो मच. हां.
थँक्यू.